नमस्कार, मी प्रतिभा पडगण. प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रक्षाबंधन जवळ आलेलं आहे. आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधनसाठी रसगुल्ल्याची रेसिपी शेअर करत आहे. तर चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी मदर डेअरीचं 1 लिटर फुल क्रीम दूध घेतले, 600 ग्रॅम साखर, 1 चमचा मैदा, 3 चमचे व्हिनेगर. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी पातेल्यात दूध काढून घेतला आणि आपण गॅसवर ते गरम करायला ठेवूया. दूध हे 1 उकळी येईपर्यंत तापवायचं. इथे दुधाला उकळी आलेले आहे आणि आता आपण गॅस बंद करून थोडं 1 मिनिट थंड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये व्हिनेगर टाकून दूध फाडून घेऊया. छेना तयार करून घेऊया. मी इथे 3 चमचे व्हिनेगर घेतला आणि 3 चमचे त्यामध्ये पाणी मिक्स केलं. व्हिनेगर हळूहळू टाकत हळूहळू चमच्याने हलवायचं. हे बघा, इथे हे पिवळं पाणी बाहेर निघालेलं आहे आणि आता आपला छेना तयार झालेला आहे. आपण आता चाळणीमध्ये पांढरा रुमाल ठेवला, त्यामध्ये आपण ते गाळून घेऊया. आणि त्यावर थंड पाणी टाकून थंड करून घेऊया. छेना आपण हा स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. व्हिनेगरचा आंबटपणा हा पूर्ण निघाला पाहिजे. आता आपण या पूर्ण रुमाल असा गुंडाळून घेऊया. त्यातलं पाणी काढून घेऊया. आणि आता आपण चाळणीमध्ये असंच हा रुमाल ठेवून देऊया. छेना थंड झालेला आहे आणि आता आपण तो मळून घेऊया. हे जे पिवळं पाणी आहे तुम्ही कणिक मळायला सुद्धा घेऊ शकता आणि भाजीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग करू शकता. हाताच्या तळव्याने हा मळायचा छेना आणि हाताला तूप सुटेपर्यंत मळायचा, साधारणतः 4 ते 5 मिनिटं.
शेणा चांगला चोपडा होईपर्यंत मळायचा. आता आपण यामध्ये मैदा टाकणार आहे. मैदा अगदी थोडा टाकायचा बाइंडिंगसाठी. मैदा जर जास्त झाला तर रसगुल्ल्याला मैद्याचीच टेस्ट येईल. शेणा तयार झालेला आहे आपला. हे हाताला तूप सुटलेलं आहे. तर आपण गोळा तयार करून घेऊया. चला तर मग आता आपण रसगुल्ल्याची चाचणी बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर टोप ठेवलेला आहे. तुम्ही पातेलं सुद्धा घेऊ शकता किंवा कुकर सुद्धा घेऊ शकता. ते मी 600 ग्रॅम साखर घेतली तर 1.5 लिटर पाणी घेणार. पाणी थोडं जास्तच घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची. साखर विरघळेपर्यंत आपण रसगुल्ले तयार करून घेऊया. वर आपण आता झाकण ठेवूया. असं अर्धवट झाकण ठेवायचं. थोडी वाफ जाईल असं झाकण ठेवायचं. या छेन्यामधून थोडासा गोळा काढायचा आणि हा हातावर असा हलक्या हाताने थोडा गोळा बनवायचा. आपले रसगुल्ले बनवून तयार झालेले आहेत. मी मीडियम साईजचे केले म्हणून 10 ते 15 झाले. मोठे केले तर कमी होतील. रसगुल्ले हे बनवून तयार झालेले आहे आणि आता आपण ते चाचणीमध्ये सोडूया. त्याआधी आपण
ह्या चाचणीला झाग आला की नाही ते बघूया. चाचणीला जर असा झाग आला तरच त्यामध्ये रसगुल्ले सोडूया. चाचणीला झाग आलेला आहे. आपण एक एक रसगुल्ला टाकू, कारण टेम्परेचर हे मेंटेन राहिलं पाहिजे. गॅसची फ्लेम हे हाय याच्यावरच ठेवायची, कमी करायची नाही. आणि आता आपण त्यावर झाकण ठेवूया. पूर्ण झाकण ठेवायचं नाही, कारण चाचणी बाहेर उतू जायची भीती राहते. थोडंसं असं खुलं ठेवायचं. मध्ये मध्ये असं एकदा दोनदा उघडून बघायचं. त्यात चमचा टाकून हलवायचं नाही, फक्त अशी चाचणी घट्ट झाली का ते बघायचं. चाचणी जर घट्ट वाटली तुम्हाला तर अर्धा चमचा पाणी टाकायचं. आपण थोडंसं पाणी टाकूया त्यामध्ये, अर्धा चमचा टाकायचा. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. गॅस मी बंद केला आणि इथे आपण रसगुल्ले झाले की नाही ते आपण बघूया, चेक करूया. इथे मी भांड्यात पाणी घेतलं, त्यामध्ये रसगुल्ला टाकणार. हा जर खाली डुबला तर हा झाला आणि वरती जर तरंगला तर नाही झाला. रसगुल्ले झालेले आहे आणि आता आपण हे रसगुल्ले ह्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये सगळे रसगुल्ले काढून घेऊया. रसगुल्ले हे आल्हादी काढायचे, कारण तुटायची भीती असते. आणि रसगुल्ल्यासोबतच अर्धा पाक सुद्धा आपण टाकून घेऊया. पूर्ण चाचणी टाकायची नाही, कारण ही चाचणी खूप गोड असते. आज मी रसगुल्ला ही रेसिपी तयार केली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.